नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी पुन्हा चाललोय माझ्या कोकणामध्ये, माझ्या गावी. शौर्य आणि अश्विनी अगोदरच गेलेत आणि मी मागून चाललोय, कारण की माझ्या ऑफिसमध्ये थोडं काम होतं माझं, त्यामुळे मी मागून चाललोय. आणि आज माझा प्रवास असणार आहे ट्रेनने. टिळकनगर ते चिपळूण तर ट्रेन आहे ती 12:50 ला सुटणार आहे. चला मग, आता 11:15 वाजलेत, उशीर होईल, निघूया चला. आपण आता लोकलमध्ये उतरून आता डायरेक्ट लोकमान्य टिळक टर्मिनलकडे चाललोय. लोकलमध्ये उतरलो तर डायरेक्ट मागच्या डब्यातून सरळ तुम्ही टर्मिनलकडे जाऊ शकता, लोकमान्य टर्मिनलकडे जाऊ शकता. की आपले सर्व गावी जाणार ट्रेन लागतात. तो हा रस्ता इथे. लोकमान्य टिळक रेल्वे स्टेशन. ही बघा ट्रेन आपली लागली आहे बघा. ती लोकमान्य टिळक पाटलीपुत्र तिकडे जाणार ट्रेन आहे, काय माहिती नाही. आणि हे आपली ट्रेन करमाळे एक्सप्रेस लोकमान्य टिळक. चला आपण आपल्या डब्यात जाऊया लवकर. आपला डब्बा आहे B4. आता हा आहे B1 आहे. पॅन्ट्री आहे बघा. पॅन्ट्रीचं सर बाटल्या ठेवतो. हा ते B3 आलाय. आपला डब्बा B4 आलेला आहे. हा बघा. B4 डब्बा आपला आलाय. हा बघा, AC डब्बा आहे. एक मिनिट, 34-35. हो बघा, डब्बा 35. हा निकल. आपला डब्बा आहे 35 आहे बघा. सीट नंबर पूरा AC कंडिशन खाली आहे पूरा. तेव्हा ट्रेन आपली सुटली 1 वाजता बरोबर सुटली. 10 मिनिटं लेट सुटली. टिळकनगरवरनं सुटली. समोर पण ट्रेन आहेत आणि लोक भरपूर आहेत प्लॅटफॉर्मवरती. हे बघा, कोणत्या गाडीला काय माहिती, पहिल्यांदा त्या गाडीत आलोय मी. पाण्याची सोय चांगली आहे. भारत रेल. हे बघा, हे 2 वॉशरूम आहेत. तिथे 2 वॉशरूम आहेत, तिथे 2 वॉशरूम आहेत. आणि हे AC काउंटर आहे. हा AC आहे. हा कसा दरवाजा खेळतो किंवा AC आहे. पहिल्यांदा ह्या ट्रेनमध्ये बसलो आणि AC ट्रेनमध्ये बुकिंग केली. पहिल्यांदा ह्या ट्रेनने चाललोय चिपळूणला. बघूया सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचवते, कारण की सकाळचा टायमिंग आहे ट्रेनचा पोहोचायला चिपळूणचा 4:45. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचवते. चला मग जाऊया, सीटवरती बसूया. आता ठाणा आला. 1:28 ठाणा स्टेशनला आले. गर्दी बघा.
वरची सीट भेटली आहे, एकदम गार वाटते. ह्या ट्रेननं पहिल्यांदा प्रवास करतो आहे मी. आणि ही ट्रेन टिळकनगरवरनं सुटते 12:50ला, पण आज ती 1 वाजता सुटली. आणि ही ट्रेन ठाण्याला पनवेल जंक्शन, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ आणि करमाळे असे स्टेशन असणार 6. पण आपल्याला टिळकनगर ते चिपळूण हा प्रवास करणार आहे. बघूया किती वाजता पोचवते चिपळूणला. प्रवास खूप छान होणार आहे. आणि रात्रीची वेळ म्हणजे झोप तर घ्यायला लागणार आहे. आणि बघा तुम्हाला दाखवतो, हे बघा कसं आहे. झोपली आता ट्रेन चालू आहे. रात्रीची ट्रेनमधून सर झोपत आहे. गुड मॉर्निंग. सकाळी 4:28 झालेत आणि आता गाडी आली करंजाणीला, क्रॉसिंगला थांबली आहे. बघा दाखवतो. कोण नाही प्लॅटफॉर्मला, खाली आहे पुरा, गार वाटतं एकदम. पुरा प्लॅटफॉर्म खाली आहे, सर्व झोपले जात मध्ये. बघूया आता क्रॉसिंग किती वाजता जमते. ट्रेन सुटली करंजाणीवरनं आता. बघूया, हे बघा सर प्लॅटफॉर्मला झोपलेच बघा कामगार. बघूया आता चिपळूण किती वाजता पोचवते. सकाळी वाटतं पाऊस पडलेला वाटतं इथे. बघा ओला आहे पूर्ण माती. प्लॅटफॉर्मला कोण नाही. मास्टर बघा लाईट घेऊन आले. आला चिपळूण हवेचा. 5:30 वाजलेत आणि चिपळूण स्टेशनला गाडी आली आहे आपली. चला मग निघूया, पॅसेंजर दाखवतो. निघूया. या गाडीला यायचं असेल तर एक तर तुम्हाला जागा राहायला लागेल, नाही तर अलार्म लावून झोपायला लागेल. कारण की चिपळूणला 4:30 ते 5:30च्या मध्ये येते. सिग्नल लागलं नसलं तर टायमावर होते ना, सिग्नल लागलं तर 5:30, 5, 5:30ला. आणि आता 5:30 होऊन गेलेत. हे बघा, अरे हे रस्त्याचं काम चालू आहे, ते कसं जायचं. हे बघा सर्व रस्त्याचं काम चालू आहे. इकडून जायला भेटते की काय बघूया. इकडून जाऊया. हे बाबा मी सर्व झोपलेत. पांढऱ्या पण झोपलाय. बघा चला, काम चालू आहे चिपळूण स्टेशनचं. चिपळूण स्टेशन. एसटी सकाळचे प्रवासी कोण आले नाही, गाडीने उतरले नाहीत कोण.
कमीच आहेत. जायचं कसं? हे सकाळच्या रिक्षा लागते ते बघा. आताच भाजूर शकला आले, 5:45 झाले. कुठली गाडी येते त्याची वाट बघतो. ती आली चिपळूण पोपळी. भाजूर शकला सुटली आपली गाडी. काना दुसरी आली. आता दिसतीने उतरला माझ्या गावात. हे बघा रिक्षातून निघालो. हो पेट्रोल परवडत. हा बरोबर. गाडीला हा काय गॅस भरायला कुठे चिपळूणला जाल का कुठे? हा काय अच्छा तुला दुकान भात शेतीचं काम चालू झालं. आता मी माझ्या गावच्या घरात इथे आलोय. हे बघा निसर्ग बघा काय. हे बघा धुका धुका आहे वरती पुरा. हे बघा पुरा धुका आहे. तेव्हा रिक्षा मला आता सोडून गेली. हे बघा धुका आहे मस्त. या गावची पाट. नदीला काय पाणी नाही अजून, पाऊस पडलाय. काका नमस्कार. काय बोलताय? कामाला झाले? हा हा हो बरं बरं. चला निघते. किती ड्युटी आहे? 7ची. आणि निघा उशीर होईल. चला भेटू संध्याकाळी. हा काका आहेत म्हणजे गावचे, निघाले आता कामाला. उशीर झालाय. 7ची ड्युटी आहे आणि आता वाजले 6:20 होऊन गेलेत. आमच्या घरी कोणाला माहिती नाही मी गावी येते. बघूया काय रिॲक्शन बघूया त्यांची सर्वांची. हे बघा ही आमची जमीन. भात शेती झाली वाटतं. तरी बसलाय घरी. हे बघा हा इथून रस्ता वाढवलाय ना. बघा काम चालू आहे. डंपर आहे बघा समोर. तिकडे डॅमचं काम चालू म्हणून रस्ता वाढवलाय. कोण बसले आहे? आलो माझ्या घरी. टाटा आलो. बघ आलो ना. हे काय आता बोल ना बोल. हा फोनवरती बोलतो. माझा बकरा हे ते. आता बोल. गेला बकरा म्हणा. बोल काय रे. आता सुटले. पाऊस पडला वाटतं. रात्री पडला. रात्री ना. चला बघूया कुंकले की नाही. ठीक आहे. हे भुईमुगीच आहे ना पाळा. हा ना. झोपले वाटतं मंदिर. टाटा टा आलो. पप्पा पप्पा गेले बकरा घेऊन ना. हा बघ आता बोलत नाही ती. ऐ झोपलेत. आणि इकडे बाय संडासला गेली. बाथरूमला गेले.
हे आमची पाचची बाजू. ओय बोललो ना मी, हे बघ बोललो ना येणार, आलो ना. हा बघ आता बोल. मी आवाज कोणाचा येतोय? कोण बडबडत येते एवढं? मग बोललो ना मी येणार. हो वहिनीला असं माहिती नाही. तिला कसा माहिती हे वहिनी सगळ्यांना नाही येणार. आता बोल. शनिवार येणार ना, आता मगाशी बोललो. गॅरंटीच नाही. पप्पा आताच गेले. आताच गेले तर मला जरा उशीर झाला, गाडी लेट आली जराशी टायमानुसार. बोल आता. काय रे बोल बोल ना. आम्हाला काय रे. ए मित्रांनो आंघोळ केली, फ्रेश झालो आणि नाश्ता पण केला आणि आलो तेव्हा जरा झोपलो मी, कारण की काल रात्री ट्रेनमध्ये झोप झाली नाही पुरी. 1 वाजता ट्रेन सुटली तर सकाळी 5:30 चिपळूणला उतरलो, तर काय ट्रेनमध्ये काय झोप झाली नाही. आणि या ट्रेनचा प्रवास खूप चांगला आला. पहिल्यांदा AC ट्रेनने मी प्रवास केला टिळकनगर ते चिपळूण. ही ट्रेन फक्त गुरुवारची असते करमाळी. ही रात्री 12:50ला सुटते, म्हणजे पहाटे. ती दुपारी सकाळी 5 वाजेपर्यंत पोचते चिपळूणला, पण 5:30 पर्यंत टायमिंग आहे 5चा, पण 5:30 पर्यंत पोचली ही गाडी. चांगला प्रवास आहे. पण ह्यासाठी ज्यांना कोणाला यायचं असेल या ट्रेननी, तर ह्या ट्रेनला यायचं असेल तर एकतर तुम्ही झोपू नका. त्यांना चांगली झोप लागत असेल त्यांनी झोपू नका, अलार्म लावून झोपा. कारण की एकदा चिपळूण गेलं मग तुम्ही डायरेक्ट रत्नागिरीलाच उठणार. मजा आली. ह्या ट्रेनचा पहिल्यांदा प्रवास होता, खूप मजा आली. आणि हा ब्लॉग मी आता इथे संपवतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ट्रेनचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनल नवीन असेल नक्कीच सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, बाय.